नमस्कार, मी स्वप्ना. मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फक्त 1 वाटी रव्यापासून झटपट अशी नाश्ता रेसिपी. अतिशय सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता बनवून तयार होतो. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नाश्त्याची ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी एवढा बारीक रवा टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर पाव वाटी एवढं दही आणि अर्धी ते पाऊण वाटी एवढं पाणी टाकून मिक्सरला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं याचं बॅटर बनून तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं बॅटर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बॅटर तयार करत असताना गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. एकदमच खूप जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे. प्रत्येकाला पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त सुद्धा लागू शकते, कारण रव्याच्या क्वालिटीवर पाण्याची क्वांटिटी अवलंबून राहणार आहे. आता बॅटर मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा एवढी साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकल्यामुळे हा पदार्थ खूप छान मस्त चटपटीत असा बनतो. आता साखर आणि मीठ मी यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला साधारण 10 मिनिटे तरी मुरत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे झटपट अशी चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, फुटाण्याच्या डाळ्या, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. हिरवी मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करून घेऊ शकता. इथे मी एकाच हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, कारण तडक्यामध्ये सुद्धा आपण मिरची वापरणार आहे. त्यानंतर दही टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि पाव चमचा एवढे जिरे टाकून घेतलेले आहे. ही चटणी आपल्याला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याची छान अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय बारीक अशी ही चटणी मी वाटून घेतलेली आहे. तयार झालेली ही चटणी एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि लगेचच चटणीवर टाकण्यासाठी खमंग अशी फोडणी बनवून घ्यायची आहे. या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत याआधीसुद्धा शेअर केलेली आहे. तर फोडणीसाठी तडका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे मोहरी छान अशी तळतळल्यानंतर एक लाल मिरची टाकून घेतली, सोबतच कढीपत्ता आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे. खमंग आणि कडकडीत अशी ही फोडणी आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायची आहे आणि चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर मंडळी, सकाळच्या घाईमध्ये फक्त 5 मिनिटामध्ये झटपट बनून तयार होणारी ही चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. चवीला खूप छान अप्रतिम अशी लागते. आप्पे किंवा इडली डोशाबरोबर खाण्यासाठी ही चटणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा. चटणी बनवून होईपर्यंत इथं बॅटरसुद्धा छान असं मुरलेलं आहे. आता या बॅटरमध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे आणि अगदी अर्धा चमचा एवढा आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. सोड्याऐवजी इनोचा वापर केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर हा पदार्थ छान मस्त सॉफ्ट आणि जाळीदार व्हावा याकरता यामध्ये बघा मी पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. तसेच सोड्यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकून सगळे साहित्य आता बॅटरमध्ये छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर एखाद्या प्लेटला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. सोबतच मी बाजूला कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मी कढईमध्येच हा नाश्ता वाफवण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता. तर इथे बघा मी पाण्यामध्ये खाली स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि स्टँडवरती ही प्लेट ठेवून घेतलेली आहे. आता या बॅटरवरती मी थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही यावरती जाडसर अशी कुटलेली काळी मिरीसुद्धा टाकून घेऊ शकता. तर आता हा नाश्ता आपल्याला साधारण 10 मिनिटासाठी मध्यम आचेवरती छान असा वाफवून घ्यायचा आहे. तर इथे 10 मिनिटे झालेले आहेत. चला आपण चेक करून बघूया. तर इथे बघा मी चाकूने चेक करून बघितल्यानंतर अजिबात हा पदार्थ चाकूला चिकटलेला नाही आहे. याचाच अर्थ अगदी व्यवस्थित असा आतपर्यंत वाफला गेलेला आहे. चला तर आता ही प्लेट आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त स्पंजी आणि छान जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा पदार्थ बनवून तयार होतो. चला तर आता आपण हा प्लेटमधून बाहेर काढून घेऊया. प्लेटच्या मी फक्त कडा सोडून घेतल्या आणि लगेचच तुम्ही बघू शकता किती अलगद हा पदार्थ बाहेर निघालेला आहे. अजिबात प्लेटला चिकटलेला नाही आहे. चला तर आता आपण हा कट करून घेऊया. तर इथे तुम्ही ढोकळ्याप्रमाणे चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. इथे मी पिझ्झाप्रमाणे छान याला कट करून घेत आहे. आता तयार झालेला हा पदार्थ तुम्ही डायरेक्ट चटणीबरोबर खायला घेऊ शकता, पण आपण आज एक्स्ट्रा स्टेप करणार आहे त्यामुळे हा नाश्ता आणखीनच चविष्ट बनून तयार होणार आहे. तर कट केल्यानंतर मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. किती छान मस्त जाळीदार आणि सॉफ्ट अगदी बनून तयार झालेला आहे. चला तर
आता पुढची स्टेप करण्यासाठी इथे बघा मी नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतला, त्यावरती अगदी अर्धा चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं। आता या तेलामध्ये मी अगदी चिमूटभर एवढी चटणी टाकून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला या तेलामध्ये टाकून घेऊ शकता। आता ही चटणी मी तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेला हा ढोकळा किंवा हा पदार्थ आपल्याला या वरती ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी छान मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आता यावरती आपल्याला वरच्या बाजूने थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकणे अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी सुद्धा चालेल। आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत मी एकदा पलटी करून घेणार आहे आणि छान मस्त तुम्ही बघू शकता अगदी छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे। हे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे। मंद आचेवरती छान मस्त खरपूस असे भाजले जातात। परत सारख्याच पद्धतीने राहिलेले सगळे पीस सुद्धा मी भाजून घेणार आहे। अशा पद्धतीने बनवलेला हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, तसेच घरी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। रोज रोज तेच ते कांदा पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नाश्ता एकदा नक्की बनवून बघा। खायला खूप छान लागतो आणि अगदी छान सॉफ्ट असा बनून तयार होतो। तर बघा सगळे जे पीसेस आहेत ते मी सारख्याच पद्धतीने इथे भाजून घेत आहे। तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा पदार्थ आणखी जास्त पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये भरपूर अशा भाज्यासुद्धा बारीक चिरून टाकून घेऊ शकता, जसं की गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो। तर इथे बघा मी प्लेन बनवलेला आहे तरीसुद्धा खूप छान झालेला आहे। एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर मंडळी बनवून तयार झाला आहे मस्त गरमागरम असा आपला आगळा वेगळा नाश्ता। या नाश्त्याबरोबर कोणत्याही चटणीची आवश्यकता पडत नाही, तरीसुद्धा आपण इथे चटणी बनवलेली आहे। चटणी बनवायला जर वेळच नसेल तर तुम्ही हा नाश्ता अगदी टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खायला घेऊ शकता। तर तुम्हाला दाखवते मी किती छान मस्त कुरकुरीत असा बनवून तयार झालेला आहे। चटणी जर बनवली नाही तर अगदी 15 मिनिटाच्या आतच हा नाश्ता बनवून तयार होतो। सकाळच्या घाईमध्ये झटपट असा बनवून तयार होणारा हा नाश्ता आहे। चला तर मग आजची ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।